बाळाची तब्येत मात्र बिघडलेली असते तेव्हा डॉक्टरांना बोलवण्यात येतं आणि डॉक्टर सल्ला देतात, की आपण सगळे प्रयत्न करून बघितले, पण मला असं वाटतं आहे, की बाळासाठी आता आईचंच दूध गरजेचं आहे. तेव्हा मात्र आता लगेचच सगळं काही प्रकार भूमीच्या लक्षात येतो. तर भूमी म्हणू लागते, की "मी आहे ना." तर तेव्हा मात्र आता लगेचच अमोली खूपच चिडते आणि ती या गोष्टीला नकार देते. त्यानंतर मात्र आता डॉक्टरही तिला खूप समजावून सांगतात आणि पारितोष सुद्धा समजावून सांगतो. तर तेव्हा मात्र भूमी ही म्हणते, "तुमच्या बाळाची ही गरज भागेल आणि सध्या मला त्रास होतो आहे, ते सुद्धा व्यवस्थित होईल." त्यानंतर मात्र आता तिची इच्छा नसताना खूप जणांनी समजून सांगितल्यावर आता ती तयार होते. त्यानंतर मात्र डॉक्टर तिथून निघून जातात आणि आता भूमी मात्र बाळाला दूध पाजायला घेते. तरीसुद्धा आता इकडे अमोली होकार तर देते, परंतु तिला प्रचंड त्रास येत असतो आणि भूमीचा रागही खूप येत असतो. दुसरीकडे मात्र भूमी मात्र आता बाळाला दूध पाजते. इकडे मात्र आता घरी आल्यानंतर ॲडव्होकेट आणि पोलीस वगैरे आलेले असतात, तेव्हा मात्र बाळ कुठे सापडलं वगैरे सगळ्या घटना आता पारितोष आणि अंबोली त्यांना सांगू लागतात. तेवढ्यात मात्र भूमी तिथे येते आणि भूमी मात्र या सगळ्या गोष्टी बाहेरूनच ऐकते. त्यामुळे तिला संशय येतो माझ्या बाळाचा आणि या बाळाचा काही संबंध असेल का? हिचं बाळ हॉस्पिटलमधनं गायब झालेलं आहे. त्यामुळे मला खूपच शंका वाटते आहे. हे सगळं अगदी संशयास्पद आहे. काहीतरी मला हालचाल केलीच पाहिजे. लवकरात लवकर त्या सिस्टरला गाठलंच पाहिजे. आणि दुसरीकडे मात्र आता पुरावा म्हणून त्या बाळाचं दुपटं कुठं आहे, हे मात्र वकील विचारत असतात. तेवढ्यात अमोली म्हणते, "मी घेऊन येते." येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत, की आता तिथली रिसेप्शनिस्ट भूमीला सांगते, की तिच्यावर 2-3 वेळा बार चोळल्याचा आरोप सुद्धा आहे. तेव्हा भूमी तिचे सगळे डिटेल्स घेते आणि तिला भेटण्यासाठी निघते आणि मात्र आता आत्या तिथे तिच्यावर लक्ष ठेवून असते. त्यामुळे आता मला काहीतरी करायला हवं असं ती म्हणते. तेवढ्यात समोर डॉक्टर येतात आणि डॉक्टरांना बघून भूमी मात्र लगेच डॉक्टरांशी बोलायला जाते. "बरं झालं तुम्ही मला इथेच भेटल्या." आणि तिथे आत्यांना बघून मात्र आता भूमी त्यांना प्रश्न विचारते, "तुम्ही इथे काय करता आहे आत्या?" हे ऐकून मात्र आता रागीने खूपच घाबरते. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.